नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्याच आवडत्या सावली ट्रू मराठी क्राईम स्टोरीज या चॅनलवर. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गुजरातची राजधानी अहमदाबाद येथील आहे. सध्या हे प्रकरण अहमदाबादमध्ये खूप चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे हे प्रकरण हाय प्रोफाईल आहे. सामान्यतः एखाद्या सामान्य किंवा गरीब व्यक्तीसोबत एखादा गुन्हा घडल्यास लोक त्यात फारसे लक्ष देत नाहीत. पण जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती, एखादा सेलिब्रिटी, ज्याच्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचं असतं, त्याच्यासोबत एखादा गुन्हा घडतो, तेव्हा सगळ्या जगाला या प्रकरणाबद्दल जाणून घ्यायचं असतं. हे प्रकरण असंच एक हाय प्रोफाईल प्रकरण आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खास मराठी क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी व आम्हाला प्रेरणा मिळेल. 13 सप्टेंबरच्या 2025च्या रात्री अहमदाबादमधील विराटनगर फ्लायओव्हरखाली एका पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेन्झ कार उभी होती. या गाडीवर रक्ताचे काही डाग होते आणि त्यातून दुर्गंधीही येत होती. लोकांनी ती कार पाहिल्यावर त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवले. विराटनगर फ्लायओव्हरखाली जिथे ही कार आढळली ती जागा ओढव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. त्यामुळे ओढव पोलीस स्टेशनची टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. एकतर मर्सिडीज कार, त्यात रक्ताचे डाग आणि दुर्गंधी हे सगळं पाहून पोलिसांना वाटले की या गाडीत नक्कीच काहीतरी गुन्हा घडला असावा आणि कारची तपासणी केली असता काहीतरी अनपेक्षित किंवा धक्कादायक गोष्ट समोर येऊ शकते. पोलिसांची टीम घटनास्थळी आल्यावर लोकांची गर्दी झाली. पोलिसांनी गर्दीला बाजूला सारले आणि नंतर कारची डिक्की उघडली. कारच्या पुढील भागात काचा असल्याने आत पाहता येत होते. तिथे कोणताही व्यक्ती नव्हता, पण एक बंद म्हणजे स्विच्ड ऑफ मोबाईल फोन पडलेला होता, जो गाडीच्या मालकाचा होता. गाडीची डिक्की उघडली गेली आणि जशी भीती होती तसंच झाले. त्या कारच्या डिक्कीत अहमदाबादचे प्रसिद्ध व्यावसायिक आणि बिल्डर असलेल्या हिम्मत रुडाणी यांचा मृतदेह आढळला. त्यांचे वय अंदाजे 55 ते 58 वर्षांच्या दरम्यान होते. त्यांच्या मृतदेहावर चाकूचे अनेक वार करून त्याला छिन्नविछिन्न करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तात्काळ तपास सुरू केला, कारण हे हत्येचे प्रकरण होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांनी आजूबाजूच्या लोकांची आणि मृत हिम्मत रुडाणी याच्या कुटुंबियांची चौकशी केली. एक प्रश्न असाही होता की ही कार अचानक त्या फ्लायओव्हरखाली कशी दिसली, लोकांना ती कशी दिसली आणि त्यांना ती हिम्मत रुडाणी यांचीच कार आहे असं कसं वाटलं? याचं उत्तर असं आहे की हिम्मत रुडाणी 13 सप्टेंबर 2025 रोजी नेहमीप्रमाणे दिवसा आपल्या घरातून बाहेर पडले होते आणि सहसा ते दुपारच्या जेवणासाठी आपल्या मुलासोबत घरी परतत असत. पण 13 सप्टेंबर रोजी सकाळी बाहेर पडल्यावर ते दुपारच्या जेवणासाठी परत आले नाहीत. जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन सतत स्विच्ड ऑफ येत होता. यामुळे मुलगा खूपच काळजीत पडला. त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करायला सुरुवात केली आणि वडील ज्या ठिकाणी गेले होते तिथे जाऊन चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. तो खूपच अस्वस्थ झाला, कारण वडील अचानक कुठेतरी गायब झाले होते. त्यांची कारही मिळत नव्हती आणि फोनही लागत नव्हता. त्यामुळे हिम्मत रुडाणी यांचा मुलगा शहरात, विशेषतः वडील जिथे नेहमी जात असत त्या ठिकाणी त्यांना शोधत होता. याच शोधादरम्यान रात्री त्याला त्याच विराटनगर फ्लायओव्हरखाली आपल्या वडिलांची पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेन्झ कार दिसली. ती दिसल्यावर तो गाडीजवळ गेला आणि काय झालंय हे पाहण्यासाठी कार उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने बाहेरून पाहिले तर आत वडिलांचा मोबाईल फोन पडलेला होता आणि तो बंद होता. बाहेरून घंटी वाजवूनही आत आवाज जात नव्हता. फोन बंद असल्याने त्याला दिसले की कारमधून दुर्गंधी येत आहे आणि रक्ताचे काही डागही आहेत. हे पाहून तो घाबरला, जे साहजिकच होतं. त्याने लगेच पोलिसांना फोन केला आणि ओढव पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली. यापुढची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्याचबरोबर पोलिसांनी हिम्मत रुडाणींच्या कुटुंबियांची, विशेषतः त्यांच्या मुलाची चौकशी केली. त्यांना विचारले की तुमच्या मते त्यांच्या हत्येमागे कोणाचा हात असू शकतो. अशा प्रकारे पोलीस एका बाजूने चौकशी करत होते आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. या पथकांनी आता हे शोधायला सुरुवात केली
की ती पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार तिथे कोणी उभी केली किंवा सोडून दिली आणि कोण तिथून पळून गेले. ज्या ठिकाणी कार उभी होती तिथे कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा थेटपणे लावलेला नव्हता. त्यामुळे कार पार्क करताना किंवा सोडून जाताना कोण्याही व्यक्तीचा स्पष्ट चेहरा दिसला नाही. पण जिथे कार ठेवली होती त्याच्या पुढे आणि मागे रस्त्यावर अनेक ठिकाणी कॅमेरे होते. त्यामुळे पोलिसांनी त्या संपूर्ण मार्गाचं स्कॅन करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्सनी मिळून जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासले. त्यांनी केवळ 13 सप्टेंबरच्या दिवसाचे फुटेज तपासले, कारण कुटुंबियांनी सांगितले होते की रुडानीश सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यामुळे 12 सप्टेंबरच्या फुटेजची गरजच नव्हती. पोलिसांनी 13 सप्टेंबरच्या सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना दिसले की दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान हिम्मत रुडानील यांची कार रस्त्यावर येत आहे. त्याचबरोबर पोलिसांना हेही दिसले की त्या कारच्या पुढे मागे एक तरुण बाईकवर बसून येत आहे आणि तो खूप लांबून त्या कारचा पाठलाग करत आहे. यावरून पोलिसांना एक गोष्ट समजली की कार चालवणाऱ्या लोकांचा एखादा साथीदार बाईकवर असण्याची शक्यता आहे, कारण ही तीच कार होती ज्याच्या डिक्कीत मृतदेह आधीच ठेवलेला होता. खून त्या ठिकाणी झालेला नव्हता, कारण विराटनगर फ्लायओव्हरखाली ती एक सार्वजनिक आणि मोकळी जागा आहे. जर तिथे रस्त्याच्या मध्येच खून झाला असता तर लोकांना लगेच कळले असते. याचा अर्थ असा होता की मृतदेह असलेली ही कार खुनी दुसऱ्या ठिकाणाहून घेऊन येत होते. तो बाईक्सवर त्या कारसोबतच जात असल्याचं दिसत होतं. ज्या ठिकाणी कार थांबली तिथे ती पोलिसांना मिळाली. यानंतर जेव्हा पोलिसांनी पुढील फुटेज तपासले तेव्हा त्यांना दिसले की आता कार तिथे नव्हती, पण जी बाईक कारसोबत होती तिच्यावर एकाऐवजी आता 3 लोक बसलेले होते. हे तिघेही बाईक घेऊन पुढे जात होते. पोलिसांना आता हे स्पष्ट झाले होते की कारमध्ये 2 लोक होते जे मृतदेहासह ती कार तिथे सोडून गेले आणि तिसरा माणूस बाईकवर होता. कार सोडल्यानंतर हे तिघेही बाईकवरून पुढे निघून गेले. पण हे लोक कोण होते? त्यांनी हिम्मत रुडानी यांची हत्या का केली? त्यांच्यात काय वैर होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांना शोधायची होती. मात्र त्यांच्याबद्दल पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची खूप बारकाईने तपासणी सुरू केली. तपासता तपासता काही कॅमेऱ्यांमध्ये त्यांना त्या बाईकचा रजिस्ट्रेशन नंबरचा काही भाग दिसला, ज्यामध्ये बाईकचा नंबर स्पष्टपणे दिसत होता. तो नंबरही गुजरातचा आणि बहुधा अहमदाबादचाच होता. त्या नंबरच्या आधारे पोलीस बाईकच्या मालकापर्यंत पोहोचले. बाईकचा मालक खुनी असू शकत होता, पण जेव्हा त्याची चौकशी केली गेली तेव्हा त्याला काहीच माहिती नव्हते. त्याला त्याच्या बाईकचा वापर खुनासाठी झाला आहे याची कल्पनाही नव्हती. पोलिसांनी त्याला तुमची बाईक कुठे आहे असे विचारले तेव्हा त्याने सांगितले की ती त्याने एका मित्राला दिली आहे. मित्र कुठे आहे ते विचारल्यावर माहीत नाही. त्याच्याशी अजून बोलणं झालेलं नाही, पण बाईक त्याच्याकडेच आहे असे तो म्हणाला. मात्र त्याने मित्राचे नाव सांगितले. आता पोलिसांना बाईक घेऊन गेलेल्या मित्राचा पत्ता लागला होता. पोलीस आता त्यांच्या साथीदारांबद्दल माहिती गोळा करत होते. जेव्हा मित्राचा पत्ता लागला तेव्हा त्याचा मोबाईल नंबरही पोलिसांना मिळाला. पोलिसांनी त्या नंबरला सर्व्हिलन्सवर ठेवले आणि बाईकचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्या मित्राची चौकशी केली आणि त्यांना कळले की त्याचं नाव राहुल राठोड आहे आणि तो मूळचा राजस्थानच्या सिरोही जिल्ह्याचा रहिवासी आहे. इतकी माहिती मिळाल्यावर पोलिसांना वाटले की हे लोक गुन्हा केल्यानंतर आपल्या मूळ गावी किंवा राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करतील, जसं सहसा गुन्हेगार करतात. त्यांना मोबाईल नंबर मिळाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्या नंबरला सर्व्हिलन्सवर लावले आणि बाईकच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. अहमदाबाद पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्यांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यांची बाईक राजस्थानच्या दिशेने जात होती. ते अहमदाबादच्या हद्दीतून बाहेर पडले होते आणि लवकरच गुजरातच्या हद्दीतूनही बाहेर पडणार होते. पोलिसांनी तात्काळ अलर्ट होऊन पूर्ण ताकदीने त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी बनासकांठा येथील पोलिसांशी संपर्क साधला. बनासकांठा हे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर आहे. त्यांनी बनासकांठा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बाईकचा नंबर आणि मोबाईल सर्व्हिलन्सचा तपशील दिला. तसेच त्यांना पकडण्यासाठी मदत करण्यासाठी सांगितले. जोपर्यंत बनासकांठा पोलीस ॲक्टिव्ह झाले तोपर्यंत बाईक एका ठिकाणी थांबली होती. पण ज्या मोबाईल नंबरला पोलिसांनी सर्व्हिलन्सवर ठेवले होते तो नंबर पुन्हा पुढे जात असल्याचं दिसले. यावरून पोलिसांना समजले की जिथे बाईक थांबली होती तिथे जवळच बस टर्मिनल आहे आणि आता हे मारेकरी बसमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे बाईक तिथेच आहे आणि मोबाईल नंबर पुढे जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ज्या बसमध्ये तो मोबाईल होता त्या बसला ओळखले आणि राजस्थानच्या सिरोगी पोलिसांना आधीच कळवले की या बसमध्ये आमचे आरोपी जात आहेत, त्यांना लगेच पकडा.
सिरोही पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली आणि त्यांनी राजस्थानात या प्रकरणातील 3ही मारेकऱ्यांना अटक केली. त्यापैकी एकाचे नाव राहुल राठोड, दुसऱ्याचे नाव पप्पू मेघवाल आहे आणि तिसरा अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार त्याचे नाव जाहीर करता येत नाही. या 3ही मारेकऱ्यांना पोलिसांनी तिथे अटक केली. न्यायालयाने अजून गुन्हा सिद्ध केला नसल्याने त्यांना संशयित मारेकरी म्हणता येईल. या तिघांनाही सिरोहीमध्ये अटक केल्यानंतर अहमदाबाद पोलीसही तिथे पोहोचले आणि त्यांना घेऊन परत अहमदाबादला आले. आता त्यांची चौकशी सुरू झाली. तुम्ही खून का केला, कसा केला, असे प्रश्न विचारण्यात आले. खुनाचे कारण सांगताना राहुल राठोडने, जो या कटाचा मुख्य सूत्रधार होता, त्याने सांगितले की मनसुख लखानीने त्यांना हिम्मत रुडाणीच्या हत्येसाठी जवळपास 1.25 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या पैशांसोबतच मनसुख लखानीने त्याला एक घर देण्याचेही आश्वासन दिले होते. हे प्रकरण हाय प्रोफाईल का होते हे आता तुमच्या लक्षात येईल. एका मर्सिडीज कारमध्ये मृतदेह मिळणे, ज्याचा मृतदेह मर्सिडीजमध्ये मिळतो तो काही सामान्य व्यक्ती नसतो. हिम्मत रुडाणी हे अहमदाबादमधील एक मोठे बिल्डर होते आणि मनसुख लखानीसुद्धा एक प्रसिद्ध बिल्डर होता. तर एका प्रसिद्ध बिल्डरने दुसऱ्या बिल्डरच्या हत्येची सुपारी दिली होती. जवळपास 1.25 कोटी आणि त्याहून अधिक किमतीची सुपारी ज्या राहुल राठोडला मिळाली होती, तो अनेक वर्षांपासून मनसुख लखानीकडे सुरक्षारक्षक म्हणजेच सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. हिम्मत रुडाणी आणि मनसुख लखानी हे एकेकाळी चांगले मित्र आणि व्यावसायिक भागीदार होते. पण 2020 साली त्यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. त्यानंतर त्यांनी त्यांचे व्यवसाय वेगळे केले, पण पैशांचा वाद सुरूच राहिला. त्यांच्या मुलांमध्येही यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. त्यामुळे त्यांच्यातील वैमनस्याचा पुरावा आधीच अस्तित्वात होता. म्हणजेच जेव्हा हिम्मत रुडाणींचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या मुलानेही मनसुख लखानीवर संशय व्यक्त केला होता. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला आणि राहुल राठोडला अटक केली तेव्हा त्यानेही मनसुख लखानीचे नाव घेतले. पोलिसांनी लगेच मनसुख लखानीलाही अटक केली. अशा प्रकारे पोलिसांनी केवळ मारेकऱ्यांनाच नव्हे तर हत्येची सुपारी देणाऱ्या मुख्य आरोपीलाही पकडले. पण आता प्रश्न होता की हिम्मत रुडाणींची हत्या कशी झाली, कुठे झाली आणि कटाचं नियोजन कसे केले. याचे उत्तर असे आहे की जेव्हा मनसुख लखानीने राहुल राठोडला सुपारी दिली तेव्हा त्याने आपल्या राजस्थानमधील काही मित्रांना सोबत घेऊन हिम्मत रुडाणी यांचा मागोवा काढायला म्हणजेच रेकी करायला सुरुवात केली. हिम्मत रुडाणी पाटीदार समाजाचे होते आणि पाटीदार समाजाचं एक महत्त्वाचं ठिकाण गुजरातच्या अहमदाबादमध्ये आहे, ज्याचं नाव सरदार धाम आहे. सरदार धाम हे पाटीदार समाजाचे एक धार्मिक स्थळ आहे आणि रुडाणी साहेब तिथे नेहमी जायचे. 13 सप्टेंबरच्या सकाळीही ते तिथे एका बैठकीसाठी आणि दर्शनासाठी गेले होते. त्यांनी आपली मर्सिडीज कार सरदार धामच्या बेसमेंटमध्ये पार्क केली होती. ते दुपारी आपल्या मुलासोबत जेवणासाठी घरी परत जात असत. त्यामुळे बैठक झाल्यावर जेव्हा ते पुन्हा पार्किंगमध्ये आपल्या गाडीजवळ आले तेव्हा राहुल राठोड, पप्पू मेघवाल आणि तो अल्पवयीन मारेकरी या तिघांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर एकामागून एक चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पार्किंगच्या त्या भागात त्यावेळी दुसरे कोणीच नव्हते. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी त्यांचा मृतदेह त्याच कारच्या डिक्कीत खोमला. हे काम झाल्यावर त्यांना सुपारी देणाऱ्या त्यांच्या आकाला म्हणजेच मनसुख लखानीला याबद्दल कळवायचं होतं, म्हणून ते कार घेऊन निघाले. त्यांना नेमकं कुठे जायचं होतं हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना वाटलं की जर मनसुख लखानीसोबत बोलणं झालं तर ते कार आणि मृतदेह दोन्ही त्यालाच देऊन टाकतील. त्यांच्या नियोजनात मोठी कमतरता होती, पण कदाचित नियोजन केलं असतं तरीही ते पकडले गेले असते यात शंका नाही. हत्या केल्यानंतर त्यांनी मनसुख लखानीला फोन करायला सुरुवात केली. काम झालं हे सांगून पैशांची मागणी करायची हा त्यांचा उद्देश होता. पण मनसुख लखानी, जो एक चतुर आणि अब्जाधीश बिल्डर होता, त्याला माहीत होतं की हत्येचा कट रचणाऱ्या व्यक्तीचा फोन उचलणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्याने त्यांचा फोन उचलणं बंद केलं. राहुल राठोड आणि पप्पू मेघवाल वारंवार फोन करत राहिले, पण मनसुखने फोन उचलला नाही. ते कंटाळले आणि 1.5 तास अहमदाबादमध्ये कार आणि बाईक घेऊन फिरत राहिले. शेवटी त्यांनी राजस्थानला पळून जायचा निर्णय घेतला.
त्यांनी विराटनगर फ्लायओव्हरखाली ती कार मृतदेहासह सोडून दिली आणि त्यांच्या मित्राकडून घेतलेल्या बाईकने ती राजस्थानला निघाले. पण त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला आणि ते पकडलेही गेले. ही होती 2 अब्जाधीश बिल्डरांच्या वैरत्वाची संपूर्ण कथा. ते कधीकाळी मित्र होते, पण त्यांची दुश्मनी इतकी वाढली की एका बिल्डरने दुसऱ्या बिल्डरची ₹1.25 कोटी किंवा त्याहून अधिक खर्च करून हत्या करवून घेतली. मात्र हत्येनंतर काही तासांतच पोलीस इतक्या वेगाने कारवाई केली की सत्य लगेच समोर आले. सर्व मारेकरी आणि ह्या कटाचा मास्टरमाइंड असलेल्या मनसुख लखानीलाही पोलिसांनी अटक केली. या तपासणीत अहमदाबाद आणि राजस्थान म्हणजेच गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण सोडवले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या थरारक कथांसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आणि काळजी घ्या. धन्यवाद.